कामगार किंवा मजूर हे विविध आस्थापनामध्ये एका मशीनसारखे काम करत असतात। म्हणजेच काय तर मालकाने काम सांगावे आणि ते त्यांनी काय न म्हणता ते काम पूर्ण करावे। मंडळी, विविध आस्थापनामध्ये म्हणजेच फॅक्टरी, कारखाने, बांधकाम क्षेत्रे, व्यापार, उद्योगधंदे येथे काम करण्यासाठी कामगार, मजूर, कर्मचारी यांची आपल्याला गरज पडते हे आपल्याला माहीतच आहे। यामध्ये काही कामगार फुल टाइम आणि काही कामगार हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामे किंवा कंत्राटी पद्धतीनुसार काम करत असतात। पण इथे दोन्ही वर्गातील कामगारांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ हा कामगार कायद्याअंतर्गत दिलेला असतो। जर तुम्ही स्थायी कामगार नसाल आणि कंत्राटी पद्धतीने काम करत नसाल तर तुम्हाला तुमच्या कंत्राटी कायद्याविषयी माहीत आहे का? मंडळी, आजची परिस्थिती अशी आहे, कंत्राटदार हे कंत्राटी कामगारांना विविध आस्थापनामध्ये काम करून घेतात, पण त्यांना त्यांचा अधिकार काय आहे हे माहीत नसते। त्यामुळे ते शासनाच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जात असतात। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कंत्राटी कामगार कायदा 1970, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये कॉन्ट्रॅक्टर ॲक्ट रेग्युलेशन अँड ॲबोल्युशन असे म्हणतो। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कंत्राटी कामगार कायदा म्हणजे काय, हा कायदा कोणाला व कुठे लागू होतो, याची प्रशासकीय अधिकार व अंमलबजावणी कोण करते, आस्थापनांची नोंदणी, कॉन्ट्रॅक्टर लायसन का काढावे लागते व कसे काढायचे, कंत्राटी कामगारांचे हक्क काय असतात, कायद्याचे पालन न केल्यास कोणत्या प्रकारची शिक्षा होते, अशी सविस्तर व परिपूर्ण माहिती सोप्या भाषेमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी निलेश अरुणा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मंडळी, सर्वात आधी आपण बघूया कंत्राटी कामगार कायद्याची व्याख्या। मुख्य रोजगार प्रदान करणाऱ्या व्यक्तीला ठाऊक असताना किंवा नसताना जेव्हा एखादा मनुष्य आस्थापनेच्या स्वतःच्या किंवा तिच्याशी संबंधित असणाऱ्या कामासाठी कॉन्ट्रॅक्टरद्वारा किंवा कॉन्ट्रॅक्टर मार्फत सेवेसाठी भाडोत्री सेवेकरी म्हणून घेतो त्याला कंत्राटी मजूर असे म्हणतात। या कायद्याचे उद्दिष्ट काय आहे? या कायद्याद्वारे कंत्राटी मजुरांना स्वतंत्र व प्रत्यक्ष पद्धतीने नेमलेल्या अन्य मजुराप्रमाणेच कामाची स्थिती आणि कामगार कायद्यानुसार प्राप्त होणारे अन्य फायदे उपलब्ध करून देण्यात यावे, हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। काय आहे कंत्राटी कामगार कायदा 1970? कंत्राटी कामगार कायदा हा संपूर्ण भारतामध्ये लागू आहे। जो कंत्राटदार 20 किंवा त्यापेक्षा जास्त मजूर किंवा कामगार नियुक्त करतो किंवा ज्या कंत्राटदाराने गेल्या 12 महिन्यात कोणत्याही एके दिवशी 20 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार नेमलेल्या कंत्राटदारांना हा कायदा लागू होतो। खालील प्रकारच्या दिलेल्या आस्थापनांना हा कायदा लागू होतो, तो म्हणजे बांधकाम संस्था, कारखाने, वर्कशॉप, दुकाने, कार्यालय, व्यापार व्यवसाय, उद्योग धंदे, फॅक्टरी अशा संस्थांना हा कायदा लागू होतो। ज्या आस्थापनात केवळ तात्पुरत्या किंवा अधूनमधून करण्यात येणाऱ्या स्वरूपाची कामे केली जात असतील तर अशा आस्थापनांना हा कायदा लागू होत नाही। परंतु ज्या आस्थापनामध्ये 120 दिवसापेक्षा जास्त काम चालले असेल तर तेथे अशा आस्थापनांना हा कायदा लागू होतो। कंत्राटदार किंवा उपकंत्राटदार म्हणजे कोण? अशी व्यक्ती जी कंत्राटी कामगाराद्वारे आस्थापना करिता निश्चित स्वरूपाचे उत्पादित काम घडून आणण्याची जबाबदारी स्वीकारते किंवा अशी व्यक्ती जी आस्थापनेला कोणत्याही कामासाठी कंत्राटी कामगारांचा पुरवठा करते, अशा व्यक्तीला कंत्राटदार किंवा उपकंत्राटदार असे म्हणतात। कंत्राटदाराची नेमणूक कोण करते? नियुक्त आस्थापनाच्या रोजगार प्रदान करणाऱ्या मुख्य व्यक्तीशी कबूल करून कंत्राटदाराची नियुक्ती होत असते। म्हणजेच
कंपनीच्या HR याच्याशी बोलून कंत्राटदाराची नियुक्ती ही होत असते. मंडळी, हा कायदा कोणाला लागू आहे? आस्थापनेच्या म्हणजेच कोणत्याही कंपनीच्या स्वरूपाच्या कामासाठी कंत्राटदाराच्या मार्फत व कंत्राटद्वारा नियुक्त केलेल्या अशा सर्व व्यक्तींना या कायद्याद्वारे संरक्षण प्राप्त होते. कायद्याची प्रशासकीय अधिकार आणि अंमलबजावणी कोण करते? मंडळी, अंमलबजावणी ही केंद्र आणि राज्य सरकार करीत असतात. केंद्र व राज्य सरकारांनी सल्लागार मंडळाची स्थापना केली असून यामध्ये उद्योगांची प्रतिनिधी, कंत्राटदार, कामगार व युनियन अशा व्यक्तींचा या सल्लागार समितीच्या संस्थेमध्ये समावेश असतो. कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी ही समिती कशासाठी स्थापन केली? तर कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाने निबंधक अधिकारी म्हणजेच रजिस्ट्रेशन ऑफिसर, लायसनिंग परवाना अधिकारी, इन्स्पेक्टर यांची या सल्लागार समितीवरती नियुक्ती केलेली असते. काय मंडळी, काय शासन कंत्राटी पद्धतीच्या रोजगारावरती बंदी घालू शकते का? होय. ते कसे? कंत्राटी पद्धतीच्या कामाची स्थिती आस्थापनाने करून कंत्राटी कामगारांना देण्यात येणारे फायदे व सुविधा तसेच अन्य संबंधित बाबी लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकार कोणत्याही आस्थापनाच्या कामातील व प्रक्रियेतील कंत्राटी पद्धतीच्या रोजगार पद्धतीवरती बंदी घालू शकते. खालील प्रकारच्या परिस्थितीत कंत्राटी पद्धतीच्या रोजगाराकरिता कोणत्याही प्रकारच्या कामात परवानगी दिली जात नाही. म्हणजेच हा कायदा खालील दिलेल्या आस्थापनांना किंवा खालील दिलेल्या कंडिशन मध्ये लागू होत नाही. श्रमिक संपन्न होणारे काम त्या उद्योग, व्यवसाय, कार्यालय व कारखान्यासाठी आवश्यक असेल तर परवानगी दिली जात नाही. पुरेशा दीर्घ कालावधीसाठी व कायमस्वरूपी काम असेल तर तेथे कामाचे स्वरूप स्थायी व नित्याचे आहे किंवा नाही याविषयी विवाद उद्भवल्यास संबंधित सरकारचा निर्णय येईपर्यंत परवानगी दिली जात नाही. पूर्णकालीन म्हणजेच फुल टाइम काम असणारे कामगार विशिष्ट संख्येने नियुक्त करणे पुरेसे असल्यास अशा परिस्थितीत कंत्राटी पद्धतीचा वापर करण्यास परवानगी मिळत नाही. तर आता आपण बघूया कंत्राटदाराची किंवा रोजगारदात्याची कोणती कर्तव्ये असतात. मंडळी, इथे रोजगारदाता म्हणजे कोण? जो प्रिन्सिपल एम्प्लॉयर असे त्याला म्हणतात. जो कंत्राटदाराला काम देतो त्याला आपण रोजगारदाता असे कायद्याने म्हटलेले आहे. कंत्राटदार आणि रोजगार देणाऱ्या प्रमुख व्यक्ती यांना बंधनकारक असणारी कर्तव्ये खालील प्रमाणामध्ये मी सांगितलेली आहेत. ती म्हणजे आस्थापनेची नोंदणी किंवा कंपनीचे रजिस्ट्रेशन. ते काय आहे? रोजगार देणाऱ्या प्रमुख व्यक्तीने रजिस्ट्रेशन अधिकाऱ्याकडे योग्य नमुन्यामध्ये आस्थापना नोंदणी करून घ्यावी. यामध्ये संबंधित अधिकारी सर्व विविध कागदपत्रे पडताळणी करून नोंदणीचे प्रमाणपत्र हे आस्थापनाच्या मुख्य व्यक्तीला देते. त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट किंवा RC असे आपण म्हणतो. जर रोजगार देणाऱ्या प्रमुख व्यक्तीकडे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नसेल तर किंवा प्रमाणपत्र बॅन किंवा रद्द करण्यात आले असेल तर अशा आस्थापनांना कंत्राटी कामगारांची नियुक्ती करता येत नाही. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र नसणाऱ्या प्रमुख व्यक्ती व आस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे सर्व अधिकार हे शासनाकडे असतात. कंत्राटदाराकरिता किंवा कॉन्ट्रॅक्टर लायसन परवाना का आहे व तो कसा काढावा? मंडळी, हे आपल्याला माहितच आहे, कोणी उठून कॉन्ट्रॅक्टर होत नाही. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक शासनाने नेमून दिलेले लायसन हे काढावे लागते. त्याच्यानंतर तो एक रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याला आपण म्हणतो. बट रजिस्ट्रेशन कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरचे जर रजिस्ट्रेशन झाले नसेल तर तो कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपण म्हणू शकत नाही. त्याच्यासाठी प्रत्येक कामगाराला कॉन्ट्रॅक्टर ऍक्ट 1970 या कायद्याअंतर्गत त्याचं लायसन किंवा रजिस्ट्रेशन हे करणं कायद्यानुसार बंधनकारक आहे.
कंत्राटी मजूर नियुक्त करण्याचा परवाना मिळावा म्हणून कंत्राटदाराने परवाना अधिकाऱ्याकडे विहित नमुन्यात अर्ज सादर केला पाहिजे. या अर्जामध्ये आस्थापनाचे ठिकाण, कामाचे स्वरूप आदी बाबीचा तपशील देणे आवश्यक असतो. अर्जाबद्दल समाधान झाल्यानंतर आणि आवश्यक तो तपास पूर्ण केल्यानंतर परवाना अधिकारी कंत्राटदारास त्याने निर्धारित रक्कम भरल्यावर व सुरक्षितता अनामत किंवा सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यानंतर परवाना देत असतो. परवाना किती काळासाठी आहे हे त्या परवान्यावरती लिखित स्वरूपात स्पष्ट केलेले असते व तो काळ संपल्यानंतर वेळोवेळी या परवान्याचे नूतनीकरण केले पाहिजे. मंडळी, ज्या ठिकाणी कंत्राटी कामे सुरू आहेत अशा ठिकाणी या परवान्याची म्हणजेच लायसन्सच्या सर्टिफिकेटची प्रत स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात यावी. कंत्राटदाराकडे परवाना पत्र नसेल किंवा त्याच्याजवळ असणारे परवाना पत्र रद्द करण्यात आले असेल तर कंत्राटी कामगाराची नियुक्ती करू शकत नाही. परवाना न घेता जर कंत्राटदार काम करत असेल तर अशा कंत्राटदारावरती कायद्याने दंडात्मक कारवाई केली जाते. मंडळी, कंत्राटी मजुरांचे कल्याण व आरोग्याच्या सुविधा कोणत्या हे आता आपण बघूया. मजुरांचे कल्याण व आरोग्य सुविधा करिता कंत्राटदाराने खालील सोयी पुरवणे हे आवश्यक आहे. कंत्राटदारातर्फे नेमलेल्या 100 व त्यापेक्षा जास्त कंत्राटी मजुराकरिता खाद्यपदार्थ गृह म्हणजेच कॅन्टीनची सोय उपलब्ध करून देणे. नंबर 2, कामगारांना विश्रांती घेण्यासाठी पुरेसा प्रकाश, मोकळी खेळती हवा व विश्रांतीगृह उपलब्ध करून देणे. नंबर 3, सोयीस्कर जागी कंत्राटी कामगाराकरिता पिण्याचे स्वच्छ पाणी व भरपूर पाणी तसेच मुतारी, संडास आणि कपडे धुण्यासाठी सोयी उपलब्ध करून देणे. नंबर 4, कामाच्या वेळेत सहजरित्या प्राप्त होऊ शकेल अशी सुसज्ज व परिपूर्ण प्रथमोपचार म्हणजेच क्लिनिक उपलब्ध करून देणे. या प्रमुख सुविधा कंत्राटदाराने कंत्राटी कामगाराकरता देण्यात यावे. मंडळी, जर कंत्राटदारांनी या सोयी पुरवल्या नाहीत तर मुख्य रोजगारदात्याने या सुविधा पुरवाव्या आणि कंत्राटदाराकडून त्यासाठी झालेला खर्च वसूल करावा. मंडळी, आता आपण बघूया मजुरी देण्याची पद्धत कशी असावी. मुख्य रोजगारदात्याच्या म्हणजेच प्रिन्सिपल एम्प्लॉयरच्या प्रतिनिधीच्या उपस्थित कंत्राटदाराने नियमितपणे आणि योग्य वेळेत त्यांना त्यांची मजुरी दिली पाहिजे. जर कंत्राटदाराने योग्य वेळेत मजुरांना मजुरी दिली नाही तर मुख्य रोजगारदात्याने योग्य वेळेत कामगारांना मजुरी द्यावी आणि नंतर ती कंत्राटी कामगाराकडून वसूल करावी. मजुरी देताना विशेष अनुदान व बोनस मात्र मुख्य रोजगारदात्यांना देऊ नये, कारण मजुरांच्या व्याख्यात त्यांचा समावेश होत नाही. म्हणजे आता आपण बघूया रजिस्टर आणि सूचना कशा कराव्यात. कंत्राटी कामगारांच्या कामाचे स्वरूप, त्यांनी केलेले काम, कोणत्या दराने त्यांना मजुरी देण्यात येते व अन्य अशी माहिती विविध रजिस्टर व रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी ही कंत्राटदार व मुख्य रोजगारदात्या व्यक्तीवरती असते. मुख्य रोजगारदात्या व्यक्तीने कंत्राटदाराने या संबंधीची माहिती व हिशोब रजिस्ट्रेशन अधिकारी किंवा परवाना अधिकाऱ्याकडे सुद्धा पाठवावी लागते. कामाचे तास, मजुरी देण्याची कालावधी, कामाचे स्वरूप व अन्य संबंधित व निर्धारित माहिती काम सुरू असलेल्या आस्थापनेच्या कक्षेत स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात यावे. आता आपण बघूया कामगारांना ESI व भविष्य निधीचे लाभ देता येतात का. मंडळी, कंत्राटी कर्मचारी किंवा कामगार हे भविष्य निधीचा लाभ मिळवण्यास पात्र आहेत. जर आस्थापनेत ESI म्हणजेच ISIC असेल तर कंत्राटदारातर्फे नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची नोंद ही ESIC चे सदस्य म्हणून करता. आता आपण बघूया कंत्राटी कामगारांची कायमस्वरूपी नेमणूक होते का. परवाना व कंत्राटाची मुदत संपल्यावर ज्या व्यक्ती विस्थापित होतील त्यांना त्यांची कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून नियमित नोकरीत नेमणूक होण्याचा हक्क नाही. म्हणजे आता आपण बघूया कंत्राटी कामगाराचे हक्क कोणते. मुख्य रोजगारदात्याची व
कंत्राटदाराची कर्तव्ये हे व्यवहारात कामगारांचे हक्क आहेत. अशा स्वरूपांच्या व समान प्रमाणातल्या कामाच्या वेतना एवढी रक्कम प्राप्त करण्याचा हक्क कंत्राटी कामगारांना आहे. सरकारच्या केंद्रीय व राज्य सल्लागार मंडळात प्रतिनिधित्व मिळण्याचा हक्क हा कंत्राटी कामगारांना सुद्धा आहे. तर आता आपण बघूया मंडळी, जर या कायद्याचे पालन कंत्राटदाराने किंवा मेन प्रिन्सिपल एम्प्लॉयरने केले नाही तर कोणत्या प्रकारची शिक्षा होऊ शकते. जर तपासणी करणाऱ्या निरीक्षकाचे किंवा इन्स्पेक्टरच्या कामात अडथळे आणले किंवा बाधा टाकणे किंवा तपासणीसाठी आलेल्या इन्स्पेक्टर किंवा निरीक्षकास आवश्यक ती रजिस्टर व कागदपत्रे न दाखवणे हा गुन्हा असून त्यासाठी 3 महिन्याचा तुरुंगवास किंवा 500 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र किंवा परवान्यात लिहिलेल्या कोणत्याही अटीचा बंद करणे किंवा कायद्याच्या तरतुदीपेक्षा विपरीत पद्धतीने कामगाराची नियुक्ती करणे हा गुन्हा असून त्यासाठी 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा रुपये 3000 एवढी शिक्षा होऊ शकते किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. जर अशा स्वरूपाचा गुन्हा करणे सुरूच ठेवला तर प्रति दिवशी 100 रुपये एवढा दंड होऊ शकतो. या कायद्यातील कोणतीही तरतुदीचा भंग या कायद्यातील अथवा त्यानुसार बनवलेल्या नियमाचा भंग केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा 1000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मंडळी, संस्था, कंपनी, संघटना अशा ठिकाणी अशा आस्थापनाचे संचालक, भागीदार किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी हे तेथील कंत्राटी कामगाराशी केलेल्या जाणाऱ्या गैरवर्तनाबद्दल जबाबदार असून अशा प्रसंगी या गुन्ह्याची जबाबदारी त्याच्यावरती ठेवून त्यांना त्याप्रमाणे शासन म्हणजेच दंडात्मक कारवाई करण्यात येते. मंडळी, ही होती कॉन्ट्रॅक्टर ऍक्ट 1970 बद्दल संपूर्ण व सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. मंडळी, कालांतराने या कायद्यामध्ये खूप साऱ्या सुधारणा झालेल्या आहेत. 2020 मध्ये कामगार कायद्यामध्ये विविध बदल आणि सुधारणा केलेल्या आहेत. त्या तुम्ही सविस्तर माहिती ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रिन्सिपल डेव्हलपर असाल आणि तुम्हाला आस्थापनाची नोंदणी कशी करायची आणि कॉन्ट्रॅक्टर लायसन कसं काढायचं आणि जर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लायसन काढायचं असेल तर तुम्ही आम्हाला खालील दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. तुम्हाला लायसन संदर्भामध्ये A to Z प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड आम्ही करून देतो. म्हणजे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ बद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया पुढच्या नवीन कायद्याच्या विषयाच्या माहितीमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.